नमस्कार, मी सौ रेश्मा प्रशांत दिवटे, कोष्टी गल्ली, सांगोला. तालाबाद प्रमाणे याही वर्षी आम्ही गौरी गणपतीची सजावट, स्वामींची लीला हा देखावा केलेला आहे. कलियुगात ही माणसाला उद्धाराची संधी मिळावी म्हणून आधी गुरु दत्तात्रेयांनी अवतार घेतला. कधी श्री श्रीपाद वल्लभ म्हणून, तर कधी नृसिंह सरस्वती बनून मनुष्याला भक्ती योग शिकवला आणि भक्ती योगाची ही पताका खांद्यावर घेऊन मनुष्य कल्याणासाठी कर्दळी वनात प्रकटले ते म्हणजे स्वामी समर्थ. एक दिवस उद्धव नावाचा एक लाकूड तोड्या वनात आला आणि झाडावर चढून तो लाकूड तोडू लागला. तेवढ्यात त्याची कुऱ्हाड त्या झाडाखालच्या वारुळावर पडली. तो खाली उतरला, पाहतो तर वारुळातून रक्त निघत होते. तो खूप घाबरला आणि वारूळ काढण्याचा प्रयत्न केला. वारूळ काढत असताना त्याला त्यातून एक तेजस्वी व्यक्ती ध्यानस्थ बसलेली होती. उद्धव त्यांना बघून घाबरू लागला आणि म्हणू लागला, आपण? हो, मी. उद्धव म्हणाला, मला क्षमा करा, माझ्याकडून चुकून झाली. या भल्या मोठ्या वारुळात आपण आहात ते ठाऊक नव्हते मला. अरे उद्धवा, तुझे नियोजित कर्म केलेस म्हणजे मी समजतो. तुझ्या हातून हे घडणारच होते. आमच्या अवताराला निमित्त व्हावंस आणि तुझी उद्धार व्हावा हे विधिलिखित आहे. तू लोककल्याणाचा किती मोठं काम केलंय. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यानंतर महाराजांची भटकंती सुरू झाली. स्वामी प्रथम कलकत्ता, बांगलादेश असे पाहिले व तेथे कालीचे दर्शन घेतले. हरिद्वार, केदारेश्वर, हैदराबाद, त्यानंतर महाराज मंगळवेढा, पंढरपूर, बेगमपूर येथे सुंदर रमले व मोहोळ, सोलापूर, त्यानंतर अक्कलकोट येथे राहून महाराज त्यांच्या लीला दाखवू लागले. त्यानंतर महाराज खंडोबा मंदिरात 3 दिवस राहिले. तेथे एक मुस्लिम गृहस्थ आला आणि त्यांना वेडा म्हणून चेष्टा करू लागला. त्याने त्यांना रिकामी चिलीम दिली आणि ओढण्यास सांगितली. महाराजांनी ती रिकामी चिलीम ओढून चमत्कारच केला. तिथून महाराज कानडी ब्राह्मण चोळप्पाच्या घरी आले. चोळप्पा त्यांची रोज पूजा करू लागला. केवळ पूर्व पुण्य आहे म्हणून महाराज चोळप्पाच्या घरी राहिले. बरेच दिवस महाराज चोळप्पाच्या घरी राहिले व चोळप्पाची बायकोही महाराजांची पूजा अर्चा करत. त्याच गावामध्ये एक ब्राह्मणाची गाय होती. ती बरीच वर्ष दूध देत नसे. त्या ब्राह्मणाची व त्या बायकोचे रोज वाद होत असे. एक दिवस ब्राह्मण रागाने रानावनात जाताना त्याला महाराज दृष्टीस पडतात. त्यांना लोटांगण घालू लागतात. महाराजांनी त्याला विचारले, काय हवे तुला? तर तुमचे चरण माझ्या घरी लागावे. स्वामी त्याच्या घरी येण्यास तयार होतात. पण महाराज त्याला म्हणतात, मला नैवेद्य देणार असाल तर मी येणार. दुसऱ्या दिवशी महाराज त्यांच्या घरी जातात व ब्राह्मण व त्याची बायको त्यांची पूजा अर्चा करतात. पूजा झाल्यावर महाराज नैवेद्य कुठे आहे हे विचारतात. ते दोघे एकमेकाकडे पाहू लागतात. घरी काहीच नसते. महाराज नैवेद्यासाठी त्याच्याकडे हट्ट करतात व तो ब्राह्मण त्याच्या बायकोला बाहेर काहीतरी घेऊन ये असे तिला आणण्यास पाठवते. पण ती गेल्यावर तिला काहीच मिळत नाही. ती नाराज होऊन येते. महाराजांनी तिला विचारतात, कुठे आहे माझा नैवेद्य? ती म्हणते नाही म्हणते व महाराज चिडतात. तुझ्या घरी तर गोमाता आहे, तरीही तू दूध मागण्यास बाहेर गेलीस. महाराज त्या गायीकडे जातात. काय ग, तू दूध देत नाहीस? तुझ्या लेकरांना उपाशी ठेवतेस? असंच करू नकोस माते, दूध दे. महाराज तिच्यावर हात फिरवतात व ती दूध देते. चोळप्पाच्या घरी एक विहीर होती. ती बरीच दिवस पाणी पिण्याच्या योग्य नव्हती. एक दिवस महाराज त्या विहिरीजवळ जातात व बाजूला पडलेल्या लाकडी काठी घेऊन त्या विहिरीमध्ये फिरवतात व ती दूषित विहीर महाराजांनी शुद्ध करून पिण्यायोग्य केली. मंगळवेढ्यात बसप्पा नावाचा गृहस्थ राहत. तो खूप दरिद्र होता. तो व्यवसाय करीत, पण त्याला त्यातून काही लाभ होत नव्हता. काबड कष्ट करूनही त्याच्या घरचे 2 वेळचे जेवण तो वेळ मिळत नसे. एक दिवस बसप्पा अरण्यात गेला. जात असताना त्याला महाराज काट्याच्या शैवावर झोपलेले दिसले. ते पाहून त्याला आश्चर्य वाटले. तो विचार करू लागला, हे कोणीतरी योगी आहे आणि तो लोटांगण घातले. साधू ईश्वर अवतार. त्याला ते अंतरंगी जाणीव झाली. त्यावेळेपासून बसप्पाचे मन स्वामीचरणी अर्पण झाले. महाराज तेथे जातील तेथे तो जात असे. काही दिवस झाले. एके दिवशी बसप्पा त्यांच्या मागे जात होता. तो देहभान विसरून गेला होता. घोर अरण्यात महाराज गेल्यावर त्यावेळी असंख्य सर्प प्रकट झाले. पायानं सर्पाचा स्पर्श झाल्यावर बसप्पा भानावर आला. त्याला असंख्य सर्प दिसू लागले. काही झाडावर तर काही सभोवतालवर सर्प दिसत. ते दृश्य पाहून बसप्पा घाबरला. तेवढ्याच मधुर शब्दात महाराज म्हणाले, जितुके पाहिजे तिघे, आज तुझा भाग्योदय झाला आहे. बसप्पाने त्याच्या अंगावरच वस्त्र सर्पावर टाकून तो सर्प उचलला व महाराजांच्या पाठीमागे गेला.
महाराज व बसप्पा विश्रांती घेण्यासाठी ते एका मंदिरात बसले असता तेव्हा त्यांनी ते वस्त्र उघडून पाहिले तर त्या सर्पाची सोन्याची लगड झाली होती. महाराजांची एक सेवेकरी होती सुंदराबाई. ती महाराजांची नित्य सेवा रोज करीत असे. महाराज लहान मुलांसोबत कधीतरी गोट्या खेळत आणि आपला आनंद द्विगुणित करत. पुरातन काळापासून स्त्रियांवर जेव्हा अन्याय अत्याचार झाला तेव्हा स्त्री कधी दुर्गा बनून, कधी अहिल्या बनून, तर कधी माँ जिजाऊ बनून अन्यायाविरुद्ध लढल्या. आजही कलियुगात स्त्रियांमध्ये वरील तिन्ही रूपे असणे गरजेचे आहे. ही तिन्ही रूपे मला या दोघीत दिसली. पहलगाम मध्ये अतिरेक्याने हल्ला केला, त्याचा बदला अतिरेक्यांचा खात्मा करून घेतला. त्यामुळे या दोघींचा मला गर्व आहे. नारी शक्ती अबला नसून सक्षम आहे. यावरून अजून आम्ही एक संदेश देऊ इच्छित आहे की पर्यावरणाचा समतोल राखा, झाडे लावा, झाडे जगवा, पाण्याचा योग्य वापर करा, अन्नाची नासाडी करू नका.